तुमची सुद्धा खिचडी कडक मऊ लुसलुशीत होत नसेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला साबुदाणा बुडेल इतकं त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला 6 ते 7 तास साबुदाणा छान असा भिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा भिजल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे. इथे मी जाड किसणीने बटाटा किसून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर या पद्धतीने किसणी नसेल ना, तर तुम्ही बारीक बारीक चिरून घेतला तरी चालणार आहे. बटाटा किसून घेतल्यानंतर आपल्याला 2 पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी बटाटा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. धुतल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि छान आपल्याला शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे बारीक गॅसवर छान डाग पडेपर्यंत भाजले ना, की खिचडीला रंगसुद्धा अगदी छान येतो. अगदी या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी सगळ्या शेंगदाण्यांची साल नाही काढलेली, अगदी थोड्या शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे. आणि मिक्सरमधून आपल्याला ह्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त जाडसर नाही किंवा खूप जास्त बारीकसुद्धा नाही. शेंगदाण्याचा कूट तयार झाला की आपला साबुदाणासुद्धा भिजलेला आहे. त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि एकसारखा साबुदाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर इथे कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूप या ठिकाणी वापरू शकता. तेल घातलं, तेल गरम झाले की इथे मी 2 मिरच्या चिरून घेतल्या होत्या. मिरच्या तेलामध्ये छान खरपूस तळल्या की त्यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं बटाटा आपल्याला तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे. बटाटा परतल्यानंतर आपण साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला बटाट्यावरती घालायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी केली ना, अगदी मऊ लुसलुशीत तयार होते. अगदी घरातले वयस्कर लोकंसुद्धा ही खिचडी खाऊ शकतात. साबुदाणा घातला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायचे आहेत. इथे मी 2 मिरच्या आणि मिरची पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत आपल्याला खिचडी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. आपण इथे मिरची पावडरमधली खिचडी बनवलेली आहे, पण ही खिचडी खायला खरंच अगदी छान लागते आणि झटपटसुद्धा तयार होते. मीठ घातलं, मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. लिंबू आणि साखर घातली ना, काही खिचडीची चव अगदी अप्रतिम लागते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. लिंबू आणि साखर घातल्यानंतर परत एकदा मी मिक्स करून घेते आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आणि छान एक वाफ देऊन घ्यायची आहे खिचडीला. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर परत आपण झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे. साबुदाणा भिजवताना अगदी व्यवस्थित भिजला की खिचडी खायलासुद्धा अगदी मऊ होते. तर पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय.